हे दृश्य कसं झालंय गाडीतलं बघा, गाडी कशी चालते पावसामध्ये, किती दृश्य वाईट झालेलं आहे शहरामधली अवस्था कशी झालेली आहे बघा. वास्तव चित्र उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये पावसाचं पाणी, घाण पाणी येता येते का बघा, जसं आहे तसंच दाखवतो मी पण. हा रस्ता बघा, रस्त्याची परिस्थिती कशी अशी, पाण्यातूनच गाडी घालावी लागते शेवटी. गढूळ पाणी बघा, हे बघा ही परिस्थिती दाखवतो जशी आहे तशी शहरातली. कॅमेरा मागे घ्या. हे बघा इथं गाडी सुद्धा नेता येत नाही यांना, आताच गाडी बंद पडली होती त्यांची. जसं आहे तसं चित्र दाखवतो शहरामध्ये. आपण इथे समोर कसं आहे पाऊस आहे बघ, हे बघ हे अभि, हे बघ बघ पाऊस पुढे बघ किती येते. उतर छत्री छत्री उतर, जावेद कॅमेरा चालू कर. बघा हे बघा समोर कसं आहे, सगळं चिखल झालेलं आहे. हॅलो ए कॅमेरा चालू कर. कॅमेरा चालू कर. कॅमेरा बघा, उस्मानाबाद धाराशिव शहरातलं हे दृश्य आहे आणि काळा मारुती परिसरात मी पोहोचलोय आता. इकडे बघा, इकडे हे बघा कशी परिस्थिती आहे, रस्त्याचे कसे हाल आहेत आणि शहरातील लोक कुठं काय चाललंय. थांबा की अहो, थांबा 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 थांबा, भिजायला लागला काय, किती भारी पाणी आहे तिकडं. 4 दिवस भिजलेलं मरणाचं पाणी आहे. पाणी आरपी कॉलेज पशी गाडी ओढ काढली, एवढं पाणी सचलं, कमरेला पाणी आहे तिथं. लय बेकार. काय चाललंय, कसं आहे वातावरण. निवांत आहे, खूप पाऊस आहे. गाडी आता तुम्ही कशी आणली तिथून, पाण्यातून आणली. शहरातली परिस्थिती कशी आहे सगळी अशीच आहे सगळीकडे, रोड नाही तर नाल्या नाही तर पाणी कसं कोळकट बी जायले. काय म्हणले. आरपी कॉलेजच्या समोर गाडी पूर्ण पाण्यात सुरी आमची, पूर्ण अर्धा 1 तास आता कोणत्या आलं. आता तिथून झालं, आता इकडे निघाला. इथे पाणीच आहे, जिथं जाईल तिथं पाणीच पाणी. सरकार एक बोला कसं आहे वातावरण. रिक्षा कुठे आहे. रिक्षा घरी. होय कसं आज कसं आला तुम्ही या पाण्यात. आता गाडी बंद पडली होती पाण्यात, आणली ढकलून चालू केली. पाणी झालं इकडं बघा, शहराची परिस्थिती आहे. बोला. मी गेल्या महिन्यामध्ये फिरू नका तसं, गोल फिरू नका. इकडे या, इकडे 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 या या जसा आहे तसं व्हिडिओ दाखवा आपण. कशी परिस्थिती आहे शहरामधली दाखवतोय तुम्हाला. हे बघा इकडे बघा, हे बघा पाणी, हे बघा पाणी शहरामध्ये काळा मारुती परिसरामध्ये चौक आहे. आणि कशी परिस्थिती आहे दुकानदारी तिथं. तेव्हा त्यांचं ते कोणतं दुकान आहे तुमचं. स्वस्तिक दुकान इकडे पाण्यात या. बघा भिजा की थोडं का ना ग. काय झालं, मी सीओ मॅडम पाशी स्वतः जाऊन अर्ज दिलता. मॅडम ना ते ह्याच्यावरच घेतले नाही, त्याने म्हणले की मी बघतो फक्त असं म्हणले. मी स्वतः मॅडम पाशी गेलतो नगर परिषद मध्ये, आणि एवढं त्रास आहे की तर कमरी एवढं पाणी येत आहे. अक्षर होते. इकडे गटर दाखवा, इकडे गटर, त्या गटर मध्ये बाई पडली होती 4-5 दिवस अगोदर. पाण्यामध्ये पाणी, सगळं पाणी असतं इथं भरून, एवढं मोठं सगळं पाणी असतं पाण्यामध्ये. कोण मी स्वतः मॅडम इकडून मुली आल्यात, इकडून मुली आल्यात. कसे आहे गाडी चालवायची काय तू. हो येते ना. येते. हो. भीती वाटली नाही का पाण्यामध्ये. वाटली. मग कशा परिस्थिती शहरातल्या आपल्या आहे थोडी खराब. सगळीकडे असंच पाणी आले, सगळीकडे असंच पाणी जमले. ते भुसले शाळेसमोर वगैरे तिकडे पण आहे का. तिकडे पण आहे. आता हे पाण्यातून यायला लागलं, पाणी अंगावर जाईल लोकांच्या, काय भीती वाटत नाही. हो आलो आम्ही, देवाचं नाव घेत आलो. आता काय बरं आता असला एखादा पडलो केलो तर म्हणून. बघा किती. कुठल्या शाळेला आहे. आम्ही कॉलेज झालं, 12वी कॉलेजला झाली. भोसलेला होतो, 12वी झाली. आता इकडे कुठे निघाले. गावात काम होतं थोडस म्हणून, अर्जंट बँकेचं काम होतं म्हणून आलो होतो, पण पावसामुळे अडकलोय. परिस्थिती बद्दल काय वाटतं बरं शहरामध्ये तर पाणी कसं आहे. हे रस्ते नीट केले पाहिजेत सगळे. बघा या शहरातली परिस्थिती जी आहे ना, कशी परिस्थिती आहे शहरामध्ये. मी वेगवेगळ्या भागात जाणार आहे. उस्मानाबाद धाराशिव शहर आणि या शहरामध्ये साचलेलं पाणी, आणि पाण्यामुळं अपघात, वेगवेगळ्या ठिकाणी पाणी साचले, रस्त्यावरून जाता येत नाही, वाहनं चालवता येत नाहीत. किती परिस्थिती बेकार आहे बघा. हे तलावाचं स्वरूप आलंय काळा मारुती परिसरामध्ये. इथंच आहे शहरामध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहे. इथून गाड्या सगळं चालवता येत नाही. बघा ती गाडी कशी घालतात मध्ये. बघा जर कॅमेरा जवळ दाखवा यांच्या. बघा हे बघा, बघा कशी परिस्थिती आहे शहरामधलं. वास्तव चित्र दाखवतोय मी तुम्हाला. शहरामध्ये
पाणी साचलेलं आहे आणि या पाण्यामुळं नुकसान होतं लोकांचं. वाहनधारक आहेत, वाहन चालवता येत नाहीत. आता मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रतिक्रिया दाखवणाऱ्या वाहनधारक आहेत थोड्या. मात्र हे काळ्या मारुती परिसरातलं फक्त सुरुवातीला चित्र दाखवलं मी तुम्हाला. वास्तव परिस्थिती काय आहे शहरामध्ये, कसं आहे शहर, भारी आहे की नाही? एक नंबर सर, एक नंबर. कसं काय करावं इथं जी आहे तर माझं दुकान होतं इथं समोर, मी फॅशन टेलर. इथं दुकान होता माझ्या समोर, मी फॅशन टेलर 10 वर्ष झाले. तर 4 वर्ष पहिले जी आहे ना इथं सगळ्या दुकानात पाणी शिरलं होतं, गटारीचं सुद्धा एवढा पाणी फुल झालं. तर सगळं दुकान साफ करून कंटाळलं होतं. हा तर नगरसेवक नगराध्यक्ष जी आहे नंदूभैया, त्याने येऊन इथं नाली खांदायला लावली होती, तरी पण काही झालं नाही. पाणी कुठलाही पास झालं नाही. आता म्हणजे 5 वर्ष झाले बघ. 5 वर्ष झालं? 5 वर्ष 5 वर्ष झाले, 5 वर्ष. आणि ऍक्च्युली माझं दुकान इथं होता, तर त्या आता 22 वर्ष झाले मी इथं चौकात आहो, तरी पण इथं जे ना पॉइंट आहेत आतापर्यंत कधीच सॉल्व्ह झालेलं नाही. बघा शहरामधलं चित्र. वेगवेगळ्या भागात जाऊ आपण. पावसाळा सुरू झालेला आहे आणि पहिल्या पावसामध्येच नेमकं कशी परिस्थिती झालेली आहे, शहराची कशी दुरावस्था झालेली आहे. या रोडने आपण काही भागामध्ये जाऊ, वेगवेगळ्या शहरामध्ये, उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये वेगवेगळ्या भागात जाऊ आपण आणि त्या भागातल्या लोकांचं काय म्हणणं आहे, परिस्थिती कशी आहे आणि पाणी कसं साचले रस्त्यावर आणि या पाण्यामध्ये असलेले खड्डे आणि खड्ड्यामध्ये होणारे अपघात मी वेगवेगळ्या विषयात दाखवणार आहे. मात्र सुरुवातीला पहिला विषय शहरातला दाखवतोय. पावसाळा सुरू झालेला आहे आणि या पावसामुळं शहरामध्ये जे पाणी साचलेलं आहे त्या पाण्यामुळे नागरिकाचे कसे हाल होतात बघूया. थेट आपण वेगळ्या भागात जाऊ. परिस्थिती कशी आहे, थेट नागरिकाच्या प्रतिक्रिया. मात्र उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं 1 नंबर चॅनल आहे, आता सबस्क्राईब करा. आम्ही तुम्हाला वेगवेगळे विषय ग्रामीण भागातले, गावखेड्यातले असो, शहरातले असो, बेधडक आरपार दाखवतोय. बघूया आपण थेट. बघा आता आम्ही या शहरामध्ये नेमकं कशी परिस्थिती झालेली आहे, वास्तव परिस्थिती काय आहे, मी सतत वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करतो. शहरामध्ये आहे मी. इकडं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे आणि इकडं या बाजूला दाखवा कॅमेरा, तिकडं छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे. मुख्य रस्ता आहे रस्त्याचा. आणि इथं परिस्थिती कशी झाली ना मी दाखवतो परत एकदा. हे बघा इथं बघा चालता पण येत नाही, पाय घसरतोय माझा पण चालताना. आणि किती वाईट परिस्थिती आहे शहरामध्ये झालेली. इथं आत्ताच पाय घसरला होता माझा. दाखवा इकडे कॅमेऱ्यावर, इथं दाखवा. बघा किती वास्तव जे आहे ना शहरामध्ये ते दाखवतोय मी. हे बघा हा रस्ता आहे आणि या रस्त्यामध्ये पाणी कसं साचलेलं आहे आणि या पाण्यामुळे इथं अपघात सुद्धा होतात. बऱ्याच वेळा नागरिकांनी या भागातल्या आंदोलनं केलेले आहेत, निवेदनं दिलेली आहेत. हा रस्ता बघा, रस्त्याची परिस्थिती कशी आहे शहरामध्ये. तलावाचं स्वरूप आलं इथं. इकडे संजीवनी हॉस्पिटल आहे, इकडे पलीकडे संजीवनी हॉस्पिटल आहे इकडे. आणि या भागामधला रस्ता, या रस्त्यातून गाडी कशी जाते बघा. किती जरी साईडने घेतली गाडी ना तर पाण्यातूनच गाडी घालावी लागते शेवटी. गढूळ पाणी, साचलेलं पाणी या भागामध्ये. परिस्थिती कशी आहे, काय चाललंय? अडकले तिथं गाडी अडकली दाखव ना. बघा हे इकडे बघा, गाडी बंद पडली का बघूया. काय झालं तिथे, काय झालं, गाडी बंद पडली का, अडकली? काय नाव आहे तुझं? तुझं नाव सांग की. का कुठे गाडी कशामुळे बंद पडली गाडी? खड्ड्यामुळे. बघा ते बघा, ही परिस्थिती दाखवतो जशी आहे तशी शहरातली. कॅमेरा मागे घ्या. हे बघा इथं गाडी सुद्धा नेता येत नाही यांना. आताच गाडी बंद पडली होती त्यांची. जसं आहे तसं चित्र दाखवतो शहरामध्ये. काय परिस्थिती कशी झालेली आहे, काय मेकॅनिक साहेब काय चाललंय? तुम्हाला बोला येत नाही? तुम्हाला येतं का बोलायला? नाही बोलायला लागलं का आता? काय नाव आहे तुमचं? शंकर. कुठले हो तुम्ही? मी इथलेच आहो. लग्न झाले नाही का? मग हे सगळे बघतील, पोरगी देईल कोणतं तुम्हाला? ते चित्र कसं वाटतंय सांगा वरती. बरोबर वाटत नाही. इथं अपघात झाला होता ना कुठं तर पाठीमागे? काय झालं होतं? मेलतंय मग पोरग मेलतं डायरेक्ट. कुठं झाला होता ते अपघात? तसंच आणखीन पण तसंच चित्र आहे तिथं. ते काय मग बदल केला का नाही त्यात? मोजवले ना तिथे, खडी टाकलेत आता, दगड टाकले दिसत. काय झालं होतं तिथं? मुलगा मेलता तिथं अपघात होईल. त्याचं आंदोलन करावं लागलं लोकांना तिथं. हो. पण आता ही पाणी कधी थांबवली, काय कशी परिस्थिती आहे? काय आता ही खडा पडला इथं, पाणी साचून सगळं. काय नाव आहे तुमचं? बोला येत नाही? बोलायला येत नाही. आता बोलायला लागलो की त्याला सांगायला तुम्ही. बोला काय म्हणता? काय बाई, खड्डे किती आहेत बघा. 2 वर्ष झाला असंच आहे.
मग काय आणि नुसतं तेवढा खड्डा पडला कोणतरी पडलंय की मग तेवढंच बुजू देत येऊन काय करायचं म्हणजे किती पाणी साधलं रोज लोकांची हॅरसमेंट आहे हा उतरते जाते काय करायचं हो काय चाललंय दुकानदार काय नाव आहे तुमचं खड्डा पडलाय का काय झालं नेमकं? खड्डा पडला म्हणजे मेन कारण काय सर याला पाणी द्यायला रस्ता नाही हे पाणी असं साचून राहतं आणि इथं आतापर्यंत 4 ते 5 मोटरसायकल पडलेत आणि आज नाही मागच्या 4 दिवसात आणि हे वारंवार असंच होतंय प्रत्येक वेळेस असंच होतंय पहिला खड्डा पाठीमागे होता तो खड्डा बुजून हा पुढक पडलाय खड्डा आता त्याच्यामुळे हे प्रशासनानं लवकरात लवकर ह्याच्याकडे लक्ष देऊन मग आपण डेथ झाला वारला होता गेल्या वर्षी झालेला होता तो डेट झाल्यानंतर हा रस्ता झालता हा रस्ता पण अर्धाच झाला हा रस्त्याला पाणी जायला रस्ता वाट नाही हा जो रस्ता आहे ना हा इथं जे पाणी साचलंय त्या पाणी जायला वाट केल्यानंतर हे पण अपघात होणार नाही बघा ह्या भागामध्ये इथं कुठं झालं होतं ते इथं झालं ना या भागातच झालं होतं या भागामध्ये गेल्या वर्षी एका मुलाचा मृत्यू झाला इकडं याच परिसरात इथं हा जो भाग आहे ना या भागामध्ये घटना घडली होती त्याच्यानंतर नागरिकांनी आंदोलन केले खूप काही झालं मात्र परत त्याच भागामध्ये बघा इथंच पाणी साचतंय बघा इथंच पाणी साचतंय या भागामध्ये आणि या परिसरामध्ये गेल्या वर्षी एका मुलाचा मृत्यू झाला होता दुर्दैवी अपघात झाला होता रस्त्यावर खड्डा होता आणि त्या खड्ड्यामध्ये अपघात होऊन दुर्दैवी त्याचा मृत्यू झाला मात्र परत त्याच ठिकाणची परिस्थिती आणि काय कसं वास्तव आहे शहरामध्ये याकडं कसं दुर्लक्ष केलं जातं कसं डोळजाक केली जाते नागरिकाच्या जीवाशी सुरू असलेला शहरातला पावसाळा सुरू होण्यापूर्वीचा खेळ बघा इकडे दाखवा कॅमेरा परत दाखवतो त्याच ठिकाणी पाणी आहे शहरातली परिस्थिती जी आहे ना ती वास्तव परिस्थिती खूप वाईट आहे आणखीन दुसऱ्या भागात जाणार आहे मी आणि त्या भागातली परिस्थिती कशी झालेली आहे शहरामध्ये बघूया आपण थेट थोडं वेगवेगळ्या भागात जाऊ आणि शहरामध्ये वास्तव चित्र पाण्यातलं उस्मानाबाद धाराशिव आणि होत असलेल्या लोकांची गैरसोय लोकांच्या जीवावरचा प्रवास बघूया आपण थेट चल व्यवस्थित चलो गाडी हळू चलो बघ पाणी जाईल कोणाच्या रांगावर सावकाश घ्या बघा शहरामध्ये कशी परिस्थिती आहे ना आम्ही वेगवेगळ्या भागात जाणार आहेत आता आणि त्या भागात जाऊन नागरिकाचे कसे हाल आहेत काय नेमकं पाण्यामुळे किती वाहनधारकांना कसरत करावी लागते बघा काळामारुती परिसरातले हे दृश्य आहे अभि सावकाश घे गाडी हे आता पुढे सरकलोय आपण थोडं काळामारुती परिसराच्या पुढे येत आपण पुढे जाऊ जरा वेगवेगळ्या भागात बघू ते शाळा ज्या भागामध्ये आहेत तिकडे जाऊ आपण जरा शहरामध्ये कशी परिस्थिती झालेली आहे लोकांना गाड्या चालवता येतात का नाही बघू चला सावकाश घ्या अभि सर तुम्ही गाडीला खतरनाक चालवता हे आमचा कॅमेरामन इकडे बसलाय जावेद बघा मागा आहे का सगळं दाखवतो मी जे आहे ते आरपार सगळं उगं बघत राहायचं आता चॅनल तुम्ही दिवसभरात खटाखट दाखवू सगळी बातमी चला हे बघा इकडे येन काटरायचं दुकान आलंय आलं बघा चला इथं पण पाणी साचलंय पुढं बघा चला एकदा शहरात फेरफटका मारू आपण जरा पाऊस सुरू आहे गेल्या आठवड्याभरापासून पावसानं थैमान घातलंय पण वास्तव परिस्थिती काय झालेली आहे शहरातल्या लोकांचे कसे हाल झालेले आहेत मी वेगवेगळ्या ग्रामीण भागात वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहे शहरामध्ये सुद्धा वेगवेगळ्या वार्डात जाणार आहे पुढं आपण आलोय आता इकडं सिव्हिल हॉस्पिटलकडे जातो रस्ता इकडं जिल्हाधिकारी कार्यालयाचं निवासस्थान आहे या भागात आलोय आम्ही आता इकडे वडापावला गर्दी झाली बघा पावसात इकडे अँटी करप्शनचं ऑफिस आहे कार्यालय लाचलुचपत विभागाचं आहे तसाच व्हिडिओ दाखवणार आहे मी सगळा इथं शिवनेरी चौक आला बघा हा तांबरी विभागामध्ये शिवनेरी चौक आहे हा सितारा काय सातारा काय लिहिले की काय लांबून ओळखत नाही इकडे लग्न पत्रिका कॉर्नर
बघा नाव कसं दिलं लग्नपत्रिका कॉर्नर. हे आधार पेपर कार्ड पुढे आहे. ही सातारा कंदी चहा म्हणून आहे पलीकडे मागे गेलं ते. घाल बाबा गॉगल घाल. असं बघा कसा स्टाईल मारतोय आधी आमचा. बघा थेट दाखवतोय मी उस्मानाबाद धाराशिव शहरातलं हे दृश्य आहे ना. टुडे समाचारच्या प्रेक्षकांना आज आम्ही हे सगळं दृश्य दाखवतोय. पावसाळा सुरू व्हायचा आहे अजून. अवकाळी पाऊस म्हणता येणार नाही कारण सतत पाऊस सुरू आहे. 10 दिवस झालं. सूर्यदर्शनच होत नाही. कधी कधीच होतं फक्त. बेकार परिस्थिती झालेली आहे शहरात खूप. मी जर तुम्हाला आता पुढचं दृश्य दाखवलं तर धक्काच बसल. अशा ठिकाणी घेऊन जातोय मी तुम्हाला आता. आहे तसं दृश्य दाखवणार आहे तुम्हाला. आहे तसं सगळं. इकडं जॉन मलेलो मेमोरियल या ठिकाणी आहे चर्च. आलं इकडं या भागामध्ये पोहोचलो मी आता. इकडं हा भाग जो आहे तो या भागामध्ये शाळा आहेत, कॉलेज आहेत. या परिसरात आता बार्शी नाक्याच्या जवळ मी पोहोचलो. हे बघा इथं बघा कसं पाणी आहे ते. हे बघा हे बघा. जाताच येत नाही इकडं तर. पुढे बघा किती परिस्थिती वाईट आहे बघा. हे बघा. थांबा 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 थांबा. उभं करा गाडी. कॅमेरा चालू ठेवा आपला. आता अशा पाण्यातच उतरून बघूया बरं आपण किती पाणी आहे इकडं. बघा चालू ठेवा कॅमेरा. धरा जरा. किती वाईट परिस्थिती आहे बघा. हे बघा शहरामधलं दृश्य दाखवतो मी तुम्हाला. इथं बघा या भागामध्ये बघा. कॅमेरा चालू ठेवा. बघा इथं पाणी कसं आहे साचलेलं. बघा किती पाण्याची अवस्था. किती कशी परिस्थिती आहे ना शहरामधली. आहे तसं चित्र दाखवतो मी. इकडे बघा शेटे किराणा स्टोअर्स आहे इकडं. आता इकडं खांब आहे. इथं लाईट चालू आहे माहिती नाही अजून. कसं म्हणजे एकदम धोकादायक आहे हा विषय सगळा. पाण्यामध्ये किती परिस्थिती वाईट झालेली आहे बघा. खाली उतरा तुम्ही. कॅमेरा चालू ठेवा. जसा आहे तसा व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला. आपण त्या दुकानदाराकडे जाणार आहेत पलीकडे. आतमध्ये जाता येते का बघूया. आणि परिस्थिती शहरातली काही जरी. इकडे कॅमेरा दाखवा. इकडे बघा ही शाळा आहे इकडं. अभि पाऊस सुरू झालेला आहे. थोडा व्यवस्थित दाखव कॅमेरा पलीकडे. जसं आहे तसं शहरातलं वास्तव चित्र दाखवतोय मी तुम्हाला. परिस्थिती शहरामध्ये कशी झालेली आहे. इकडे बघा पाठीमागे सुद्धा वाहनं थांबलेली आहेत. आतमधलं चित्र आणि वास्तव काय दाखवणार आहे मी सगळं. थेट दृश्य दाखवतो मी तुम्हाला. इकडे थोडं गाडी लावतो तिकडे पलीकडे. बघा वास्तव चित्र कसं आहे ते दाखवतो मी तुम्हाला. गाडी थोडं सावकाश घ्या. पुढे घ्या गाडी आपली. बघा हे दृश्य कसं झालंय गाडीतलं. बघा गाडी कशी चालते पावसामध्ये. किती दृश्य वाईट झालेलं आहे शहरामधली. अवस्था कशी झालेली आहे बघा. वास्तव चित्र उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये पावसाचं पाणी, घाण पाणी हे रोडवर रस्त्यावर साचलेलं आहे. इथं इकडे दाखवा. इकडं बघा किती किती वाईट अवस्था झालेली आहे शहरामध्ये. पलीकडे शाळा आहेत. सगळी परिस्थिती अशीच झालेली आहे या भागामध्ये. बघूया आपण जाऊया इथं आतमध्ये. खड्डा आहे का इथं कुठं. खड्डा वगैरे आहे का खाली. येता येते का बघा. जसं आहे तसंच दाखवतो मी पण. बघा चित्र जसं आहे तसं. थोडा कॅमेरा पाठीमागे घ्या थोडा. हे किराणा दुकान आहे. इकडे पण जनरल स्टोअर दिसतंय मामाचं. आता यांना गिराईक कसं येणार बघू आपण. काय चाललंय मामा. कसं काय. तर घ्या पुढे कॅमेरा. आता येतं का गिराईक आता असल्या ह्याच्यामध्ये. येत ना गिराईक. बर मी असं आहे. स्वतःच आहे का तुमचं. स्वतःच आहे. बर मग काय आता काय करायचं. नेहमी आता आपण नगरपालिका सांगून ऐकत नाही काय नाही. मुत्याला सगळं बुजून टाकतात त्या.
पायपानं हे त्यानं सगळे कागद फिरत तसं काढले मुतारी आणि हात बांधून काढलं आणि काढा म्हणलं मग तुम्ही जा 50 रुपये 100 रुपये द्या. कोण म्हणते असं? लेबर आम्ही जातो लेबर नुसतं 5 खोड्या मारताय जाते घेऊन काय करायचं. वाईट आहे परिस्थिती हो. हा ते वाईट आहे. हे पाणी कधी थांबेल बरं रस्त्यावरचं थांबायचं? हे थांबा अजून 2 तास लागत 2-3 तास लागत तोपर्यंत दुसरा पाऊस येते अजून. येतेच काय करायचं सांगत आणि ती म्हणजे ते असं करा तसं करा काय करा. ही मुतारी 6-6 महिने काढीत नाही ती. हो मावशी कुठे चालले? इकडे या. कसा आहे पाऊस? पाऊस आहे का जाता येत नाही रोड नाही कसं जायचं सांगा बरं. काय नाव आहे तुमचं? वैशाली सोनवणे. आता कसं चालला होता इकडे मग? आता असंच चाललं पाण्यातूनच. पाणी आतमध्ये घरात गेले का नाही तिकडे? हा तिकडे भरपूर लांब पाणी पाऊस आला की भरपूर लांब पर्यंत येते ना पाणी. इकडे जाते पाणी पावसाचं. तिकडे येते घरामध्येच असं मग कसं करताय नंतर? काय असंच करायचं ना असंच पाण्यामधून वागायचं जायचं आणि काय आहे सांगा. बघा जाता येत नाही बाहेर लोकांना इथून. जसा आहे ना तसाच व्हिडिओ दाखवणार आहे मी बी. काय चाललंय? काय नाही बघा निवांत. काय नाव आहे तुमचं? प्रमोद कुलकर्णी. बर कशी परिस्थिती आहे तेव्हा? जात येते त्यांना? हो पहिल्याच पावसाला अशी 3 वेळा झाली आतापर्यंत. तिकडे अलीकडे बघा पहिला पाऊस आहे. 8 दिवस झालं पाणी हलत नाही इथलं. नगरपालिका येऊन बघून जातात. पालकमंत्री आला त्या दिवशी 1 दिवस काढली गटार पुन्हा काढलेली नाही. होय काय चाललंय? काय नाव आहे तुमचं? काय करता आपण? अलीकडे या थोडं. शेती व्यवसाय करतो. बरोबर. इथं कसं काय आले? बघू बसलो होतो आता दुकानात आलतो पाऊस आला म्हणून. कसं आहे बरं हे चित्र समोर बघा बरं. अवघड आहे पाण्यातून येता येत नाही अलीकडे. पाणी आहे. काय म्हणले तुम्ही? कुठल्या मॅडम मिळाल्या? तुम्ही बोला या इकडे बाजूला या. काय म्हणता? या की पुढं या. कुठं झाले तिकडे? इकडे कॅमेरा पुढे कॅमेरा पुढे येत नाहीत ते. कॅमेरा पुढे कशा इथं बघा तुम्हाला दिसतंय चांगलं आहेत ना. मग किती कुठपर्यंत असते पाणी? किती दिवसापासून साचतंय? काय किती दिवस झाला साचतंय? पाऊस पडला की हा पावसाळ्यात तर काहीच नाही मग इकडे धंदाच नाही यांचा. मग तर मार्केटच बंद होते. कसं धंदा करावं? किती धोकाच आहे काय बघा. इथं पाणी साचलंय. इथं दाखवा पुढे कॅमेरा. आता इथं पाणी साचलंय आणि इथंच विजेचा खांब आहे. हे बघा इथं पाणी साचलेलं आहे मात्र इथे विजेचा खांब आहे. वर तारा बघा. ते आता ह्याच्यात करंट चालू आहे का? त्या विजेमध्ये लाईट आहे का त्याच्यात? बघा लाईट चालू आहे म्हणून काय किती खतरनाक आहे. अवघड आहे सगळं. आता लाईट चालू आहे त्याच्यामध्ये करंट उतरला तर कसं करायचं आता? चट बघून घेते. कोण म्हणतोय? नगरपालिका. हा मग तुमचं काम नीट करायचं म्हणते आम्हाला म्हणते. आम्ही काय करायचं सांगा तुम्ही? रोड नीट करायचा का गिरा करायचं? खूप अवघड परिस्थिती आहे बघा शहरामध्ये. विजेचे खांब आहे तिथं आणि त्या खांबामध्ये इथं पाणी साचलंय. समोर दुकान आहेत, शाळा आहे. समोर तर लाईट चालू आहे तिकडे पलीकडे बघा त्या पोलवर पलीकडच्या. तिकडे परिस्थिती आहे कशी. तिकडे झेरॉक्सच्या दुकानात जाऊ जर आपण बघूया. हे बघा बघा किती वाईट परिस्थिती आहे. गुडघे इतकं पाणी आतमध्ये. नाली आहे का इथं? अरे बापरे नालीतच गेलो होतो आता आम्ही. होय भैया काय रे काय नाव आहे? कशी परिस्थिती आहे मॅडम? बघा बोल ना गेलं झेरॉक्स वाले आहे तिकडं भैया. इथं पाणी साचलंय. कशी परिस्थिती आहे बरं आता? किती वाईट आहे. काय गिरायकच येत नाही इथं. गिरायक येत नाही काय नाही. इथून क्रॉस करायचं म्हटलं का एक तर कॉलेज पलीकडे आहे. नाली आहे तिथं. नाली 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 आहे नाली नाली. नाही इकडून या. मग गिरायक पलीकडून क्रॉस करून एक तर रस्ता येत नाही. जरी आलं तर इकडे पाणी साठलेलं. मग त्यामुळं इकडे गिरायकच नाही. हे आमची पूर्ण लाईन पूर्ण धंदाच लॉस आहे सध्या. अवघड कंडिशन बाबा इकडं.
नाली आहे कुठे ही नाली 2-3 वर्ष साफ करीत नाहीत, कोणी काढत नाही, म्हणून ती पॅक झाल्यामुळे हे सगळं दृश्य पाहायला मिळत आहे. आणि धंदे पाणीवर असं पाणी फिरते. झालं. बघा हा पहिला भाग आहे. इकडून इकडे जायला येते का आता? कसं जायचं इथून? बघा बरं, नाही तर आमचा पाय जायचा खाली. इथून जाता येते? दाखवा. हे बघा कशी परिस्थिती बघा. इथं डबलच दाखवतो मी. या ठिकाणी हा जो रोड आहे ना, हा बस स्टँड कडून येणारा रस्ता आहे इकडून, आणि हा इकडे जाणारा जो रोड आहे ना, इकडे बार्शी नाक्याला जाणारा रोड आहे. इकडं बार्शी नाका इकडे दाखवा चित्र. इकडे भर पावसामध्ये परिस्थिती कशी आहे शहरातली पहिल्या भागामध्ये दाखवतोय. थोडंसं आतमध्ये येऊया आपण. गाड्या बघा कशा येतात, तिकडून गाड्या पण यायला लागल्यात. थेट दृश्य दाखवणार आहे मी जसं आहे तसं. हे बघा इकडे पण पाणी साचलं. इकडे या भागामध्ये सुद्धा आहे. इकडे बघा या भागामध्ये सुद्धा पाणी आहे. शहराची परिस्थिती कशी झालेली आहे. इकडे कॉलेज आहे बघा. हे बघा रामकृष्ण परमहंस महाविद्यालय इकडं. आता याच्या पुढे बघा कसं आहे, ते एकदम विचित्र आहे सगळं. हे बघा इकडे बघा, ही नूतन प्राथमिक विद्या मंदिर धाराशिव असं आहे. नूतन शाळा आहे इथं, आणि इकडे कॉलेज आहे. या परिसरामध्ये किती विचित्र परिस्थिती झालेली आहे पावसामुळं, पाण्यामुळं. हे पाणी आहे. आता इथं पावसाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थी येणार आहेत, शाळेत जाणार आहेत. कसं जायचं इथून? जाताच येत नाही विद्यार्थ्यांना इकडं. तर बघा किती परिस्थिती वाईट आहे. हे बघा हे शाळेच्या समोरचं दृश्य आहे. विद्यार्थी या शाळेमध्ये जाणार आहेत. आता शाळा सुरू झाली की पावसाळा सुरूच आहे. आणि पाणी हे बघा, इथं पण विजेचा खांब आहे. इथं तारा आहेत, वरी लावलेल्या तारा आहेत. चालू आहे करंट ह्याच्यामध्ये. आणि इथं पाऊस आहे. जर यामुळं जर धोका झाला तर याला कोण जबाबदार आहे? आणि धोका होणार नाही कशावरून? कारण चालू आहे, त्याच्यामध्ये करंट आहे, विद्यार्थी ते येणार आहेत. इकडे पलीकडे व्यवसायधारक आहेत. तिथं हे सगळे पोल जे आहेत ना, हे लोखंडी पोल आहेत या रोडवरचे. आणि या लोखंडी पोलाच्या हे जे पोल आहेत हे तलावाचं स्वरूप आलं या भागाला. आणि याच्यामध्ये पाण्यामध्ये पोल आहेत. जर करंट उतरलं तर अवघड आहे या भागातलं चित्र. जसं आहे तसं मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आहे. उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये पहिल्या पावसामध्ये परिस्थिती कशी, वेगवेगळ्या भागात जाणार आहे मी, वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहे, वेगवेगळ्या गल्लीमध्ये जाणार आहे. आणि त्या भागामधले लोक काय म्हणतात ते तुम्हाला वेगळ्या पद्धतीने वेगळे ग्राउंडचे रिपोर्ट आहेच्या तसे आज जशाला तसे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. विषय कसा वाटला नक्की कळवा. आता ही जी परिस्थिती आहे, या परिस्थितीवर झोपलेलं प्रशासन हे नेमकं आता काय करणार आहे, ही पाणी कसं काढणार आहे, पाण्याला मार्ग कसा मोकळा करणार आहे, हे पाहणं गरजेचं आहे. लोकप्रतिनिधी असतील किंवा इथले पुढारी असतील, या पुढाऱ्यांनी सुद्धा इकडे लक्ष देणं गरजेचं आहे. अन्यथा अनेक या ठिकाणी अपघात सुद्धा यापूर्वी झालेले आहेत आणि आणखी सुद्धा होऊ शकतात. आणि त्याचे जीव जाऊ शकतात. जर तुम्हाला वाचवायचं असेल लोकांचे जीव, तर हे पाणी जे थांबणार ते बंद केलं पाहिजे, जेणेकरून या पाण्याला मार्ग काढला पाहिजे. विषय कसा वाटला नक्की कळवा. वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. माझा सहकारी कॅमेरामॅन जावेद शेख सोबत हुकमत मुलानी, उस्मानाबाद धाराशिव.